हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल गाइडेंस होरा। अभी मैं आपको माइक्रो टीचिंग का उदाहरण एवं दाखलों का वापर, यह स्किल का लेसन प्लान कैसे निकालना है, यह मैं अभी आपको बताने वाली हूँ। इसी को कहते हैं यूज ऑफ एग्जाम्पल एंड इलस्ट्रेशन। तो ये जो स्किल है उदाहरण और दाखलों का वापर, उदाहरण व दाखल्यांचा वापर, हा स्किल जो आहे याचा लेसन प्लान कसा काढायचा आहे हा मी सांगणार आहे। ये हा मराठीचा लेसन प्लान है, म्हणून मी मराठीत पण बोलणार आहे आणि हिंदीत पण बोलणार आहे। यहाँ पे सब्जेक्ट लिया हुआ है मराठी का और टॉपिक लिया है मानव सेवा हिज ईश्वरीय सेवा। और यहाँ पे टीचिंग एड्स जो यूज किए हैं उन्होंने बाबा आमटे का चित्र बताया है, तो यहाँ पे वो लिखा है। यहाँ पे आपको टाइम लिखना है और क्लास लिखनी है। तो यहाँ पे देखो आपको दो कॉलम दिखाई देंगे, एक टीचर एक्टिविटी और स्टूडेंट एक्टिविटी का और दूसरा है कौशल्यांचे उपघटक सब स्किल्स का। टीचर और स्टूडेंट एक्टिविटी जो भी रहेंगी वो इस कॉलम में लिखना है और जो भी उपघटक आएंगे वो यहाँ लिखना है, या फिर आप जो भी पिक्चर्स है टीचिंग एड्स दिखाने वाले हो उसके फोटोज यहाँ पे आपको स्टिक करना है। तो यहाँ पे देखो शिक्षक सबसे पहले कुछ चित्र दिखा के प्रश्न पूछती है कि या चित्रातील व्यक्ती कोण आहे। उत्तर देतात आहे विद्यार्थी की हे चित्र बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचे आहे। प्रश्न विचारतात शिक्षक की बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगा। तर विद्यार्थी बाबा आमटेंच्या सामाजिक कार्यांची माहिती सांगतात की कशा प्रकारे त्यांनी कुष्ठरोगांची सेवा केलेली आहे। त्यानंतर प्रश्न विचारतात शिक्षक की आपल्या समाजात कोड कुष्ठरोग असणाऱ्यांना कशी वागणूक दिली जाते। तर विद्यार्थी सांगतात की कुष्ठरोग आणि कोड असणाऱ्यांना अपमानजनक तिरस्काराची वागणूक दिली जाते। नंतर प्रश्न विचारतात शिक्षक की कुष्ठरोग होण्याच्या मागची कोणते गैरसमज भारतीय समाजात आहेत। तर विद्यार्थी सांगतात की हे जन्माचे पाप आहे किंवा मग काही वाईट अपवित्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे कुष्ठरोग झालेला आहे। नंतर शिक्षक विचारतात की कुष्ठरोग लोकांच्या उद्धारासाठी भारतात कोणी कोणी मोलाची कामगिरी केली। तर बाबा आमटे, मदर टेरेसा अशा लोकांनी कुष्ठरोग लोकांच्या जीवनात आनंद फुलविला आहे। तर शिक्षिका बाबा आमटे यांच्या कार्याबद्दल माहिती समजावून सांगतात। तर हे जे उदाहरण दिले जातात की मदर टेरेसाने पण इथे मदत केलेली आहे, तर हे झालंय उदाहरण। तर इथे कौशल्याचे उपघटक पण लिहायचे आहे, इथे त्यांनी फोटो दाखवलाय म्हणून इथे फोटो स्टिक केलेला आहे। त्याच्यानंतर शिक्षिका बाबा आमटेच्या जीवनावरची माहिती समजावून सांगतात आणि नंतर प्रश्न विचारतात की मानव सेवा हीच ईश्वरीय सेवा समजणाऱ्या काही समाजसुधारकांची नावे सांगा। की जे समाजसुधारक मानव सेवालाच ईश्वरीय सेवा समजतात अशा काही समाजसुधारकांची नावं शिक्षक विचारतात। विद्यार्थी पण काही नावं देतात, ही झाली उदाहरणं। कारण उदाहरण देऊन ते सांगतात की हे लोक पण मानव सेवेलाच ईश्वरीय सेवा म्हणतात, म्हणून इथे उदाहरण म्हणून लिहायचं आहे। नंतर शिक्षका विचारतात की दीनदुबळ्यांसाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे मदर टेरेसा। त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरुवात भारतातील कलकत्ता येथे केली। अनाथ, रोगी, वृद्ध लोकांच्या त्या आधार बनल्या, म्हणून सर्वांनी त्यांना मदर ही उपाधी दिली। हा झाला दाखला, म्हणून इथे दाखला म्हणून लिहिलेला आहे। महाराष्ट्रातही अनाथांची आई म्हणून सिंधुताई सपकाळ या सर्वांना परिचित आहेत। नंतर शिक्षिका प्रश्न विचारतात जनसेवेसाठी वाहून घेतलेल्या काही संतांची नावे सांगा। तर विद्यार्थी काही संतांची नावं सांगतात, जसं संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत एकनाथ, ज्ञानेश्वर महाराज, ही सगळी झाली उदाहरणं। नंतर यावरून आपल्याला असा अर्थबोध होतो की जे का रंजले गांजले त्यासी मन जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। हा झाला दाखला, म्हणून इथे दाखला लिहायचा आहे, दाखला म्हणून लिहायचं आहे। अर्थात मंदिरात जाऊन पूजा अर्चा करण्यापेक्षा गरजूंना मदत करणे हीच दीनदुबळे वृद्धांना आजारांना मदत केल्यास तीच ईश्वर पूजा ठरते। अशा प्रकारे हा लेसन इथे संपलेला है। इस प्रकार से आपको उदाहरण और दाखलों का लेसन लेना है, या जिसमें एग्जाम्पल्स भी आ सके और इलस्ट्रेशन भी आ सके। तर ज्या लेसनमध्ये उदाहरण आणि दाखल्यांचा समावेश होईल असा टॉपिक तुम्हाला इथे निवडायचा आहे की जेणेकरून तुमचा हा उदाहरण आणि दाखल्यांचा स्किलचा लेसन प्लान तैयार होईल। तो इस प्रकार से आपको एग्जाम्पल एंड इलस्ट्रेशन का लेसन प्लान आपको निकालना है।
जिसमें आपको इसका यूज हो सके। और माइक्रो टीचिंग लेते वक्त आपको अपने टॉपिक के हिसाब से आपको वैसे एग्जाम्पल्स चूज करने हैं। यदि आपको ये मेरा वीडियो पसंद आया और ऐसे ही वीडियोस आपको देखने तो सबसे पहले मेरे इस वीडियो को चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए। थैंक यू।